नमस्कार सगळ्यांना. तर हे आहे आमच्या गावचं बुद्ध विहार. नाव लिहिलेलं आहे बघा, नालंदा बुद्ध विहार शेडवळी. तर असं हे बाहेरून आहे स्टार्टिंगला. आणि इथे बघा लहान मुलं खेळत आहेत आणि तिथूनच असं गेटच्या समोर हा सगळा परिसर दिसतो. आता ह्याच्या समोरच असा एक स्तंभ बांधलेला आहे, अत्यदीपभव आणि जय भीम म्हणून. सो तुम्हाला मी हे आमचं बुद्ध विहार स्पेशल दाखवण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ करत आहे. तसेच तुम्ही माझ्या गावचे व्हिडिओ बघितलातच असेल, पण हा छोटासा व्हिडिओ फक्त बुद्ध विहार दाखवण्यासाठी. तर हे बुद्ध विहार बघा, असं आतून खूप छान आहे. आणि तुम्हाला तर कळलंच असेल माझे व्हिडिओ बघून की प्रत्येक गावाला बौद्धवाडीमध्ये संयुक्त जयंती होत असते, आंबेडकर जयंती आणि बुद्ध जयंती. सो आमच्या गावी पण ह्यावर्षी गेलो होतो, तर आम्ही हे सगळे व्हिडिओ कॅप्चर केलेले आहेत. तर आय होप की तुम्हाला हे सगळे व्हिडिओज आवडलेत आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करताय. मला जितका कॅप्चर करण्याचा आनंद मिळाला तेवढाच तुम्हाला शेअर करण्यामध्ये मला आनंद होत आहे. तर हा आमचं हे बघा बुद्ध विहार असं आतमध्ये आहे. आणि पुढच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलात असेल की ह्या बुद्ध विहारामध्ये सगळेजण बसून मस्त बुद्ध जयंती साजरी केलेले व्हिडिओज तुम्हाला दाखवलेला आहेत. तर हे मेन बघा कसं खूप छान सजवलेलं आहे, आजूबाजूला पेंट केलेलं आहे. ह्याचासुद्धा एक शॉर्ट मी काढलाच होता, तुम्हाला दाखवलेला आहे. आणि हे बुद्ध विहार 1+1 हा वरचा म्हणजे टॅरेसचा हा एक रूम आहे वरती. त्यातून हा वरतून बघा नजारा कसा दिसतोय. खाली हे सगळ्यांची घरं दिसत आहेत. आणि हे लेफ्ट साईडला जे दिसतंय ना मोठं, ते माझ्या सासरचं घर आहे. आणि राईट साईडला आहे ते माहेरचं घर आहे. तर मी खूप भाग्यवान आहे की माझं सासर माहेर अगदी समोरासमोर आहे. आणि हे बघा इथे अजून छोटी छोटी हे सगळ्यांची घरं अशी आहेत. तर अतिशय सुंदर अशी आमची हे गाव आहे, वाडी आहे. तर सांगण्याचा मुद्दा हाच की मला मेन म्हणजे तुम्हाला बुद्ध विहार दाखवायचं होतं, म्हणून हा छोटासा व्हिडिओ करते. हे बघा पुन्हा एकदा हा दुसऱ्या साईडने दाखवलेला. हा बघा सनसेट बघा किती सुंदर. आणि ना आमच्या वाडीमध्ये प्रत्येकाची घरं फारच सुंदर बांधकाम केलेले आहे. आणि इतकं प्रसन्न वाटतं ना, खूपच छान. तर तुम्हाला असे व्हिडिओज माझे आवडलेले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा आपला 1+1 म्हणजे टॅरेस रूम आहे आपल्या नालंदा विहाराचा, म्हणजे माझ्या गावच्या बुद्धवाडीमधील जे नालंदा बुद्ध विहार आहे त्याचं. आणि इथे दुसऱ्या दिवशी संयुक्त जयंती असते ना, तर ही सगळी बघा जेवणाची तयारी चालू होती. हे सगळं अगोदर प्रिपरेशन होतं, किंवा दुपारचं जेवण असेल तर सकाळी हे सगळं असं महिला आणि काही जण जे मेन जेवण करणारे असतात, तर इकडे सगळं हे जेवण केलं जातं. आणि हा बघा असं स्पीकर लावलेला आहे मस्त बुद्धांची, आंबेडकरांची छान छान गाणी लावलेली असतात. आणि ह्या पताका वगैरे लावलेला आहेत. म्हणजे अतिशय खूपच सुंदर मोठा सोहळाच असतो हा वर्षातला एक गावी आमच्या. तर सगळे मुंबईचे गावचे एकत्र येऊन ही संयुक्त जयंती खूप मोठ्या आनंदाने साजरी केलेली असते. आणि हे आहेत माझे मिस्टर, तुम्ही बघू शकता इथे उभे राहून त्यांनी मस्तपैकी व्हिडिओ शूटिंग केलेली आहे. आता मागे पण बघा नजारा किती सुंदर दिसतोय तुम्हाला, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर निसर्गरम्य आमचं गाव आहे. तसे कोकणामधली सगळीच गावं खूप छान आहेत, त्यात काय बोलायचा म्हणजे प्रश्नच नाही आहे. कोकण साईडला कुठेही जा, तुम्हाला कोणत्याही गावामध्ये जा, तुम्हाला ते आवडणारच आहे. आणि हे बघा मी तुम्हाला बोलली ना की दुसऱ्या दिवशी जयंती असेल तर आदल्या दिवशी पण खूप सारे प्रोग्राम होतात. आणि हा बुद्ध विहाराच्या एका लेफ्ट साईडला छोटासा असा स्टेज बांधलेला आहे. तिथे सगळे गाण्यांचे प्रोग्राम किंवा गावाला कव्याला म्हणा. तर आत्ता हा छोटासा बड्डे सेलिब्रेशन केलेला आहे. आमच्या गावात 3 जण, वाडीमध्ये 3 बड्डे होते. सो एक छोटंसं सेलिब्रेशन. तर बघा असं खूप सुंदर बांधकाम केलेलं आहे बुद्ध विहाराचं.
तर ह्या स्टेजवर सगळे म्हणजे गाणी वगैरे, कोणाला पर्सनल गाणी गायची आहेत ते सुद्धा गातात. डान्स करायचं तर डान्ससुद्धा होऊ शकतो. आणि हा रात्रीचा बुद्ध विहाराचा नजारा तुम्हाला दाखवते. आणि शेवटी हा व्हिडिओ ह्याच्यासाठी टाकलेला आहे की आमच्या गावची जी जयंतीचा मिरवणुकीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, पण ही क्लिप मी ॲड केली नव्हती, सो ही ह्या व्हिडिओमध्ये करते. तर बघा किती सगळ्यांचा उत्साह, अक्षरशः रात्र व्हायला आले तरीही ते मिरवणूक चालूच आहे. सगळेजण नाचण्याचा आनंद घेत आहेत आणि ही बुद्ध जयंती, आंबेडकर जयंती, संयुक्त जयंती खूपच आनंदाने साजरी करत आहेत. तर हे बघा अशा गाड्या आहेत आणि ह्या गाडीतून आपल्या आंबेडकरांचा आणि गौतम बुद्धांचा फोटो ठेवून ही मिरवणूक काढली गेली होती. तर हा एक क्लिप तुम्हाला मी शेअर केला नव्हता कोणत्याच व्हिडिओमध्ये, म्हणून आज ह्या व्हिडिओमध्ये बुद्ध विहार आणि ही छोटीशी क्लिप तुम्हाला शेअर केलेली आहे. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. छोटासा आणि खूपच छान आहे. आणि आमचं बुद्ध विहार तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच कमेंट करा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम.